थँक्यू सर. पण आज आपण 2 तासापासून गेल्या 5 वाजल्यापासून मराठा आरक्षणाच्या बद्दलचं हे सगळं मंथन करतोय आणि या मंथनातून अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. स्वाभाविकपणे या महाराष्ट्रामध्ये थंड बस्त्यात गेलेलं मराठा आरक्षणाचं जे आंदोलन होतं ते आंदोलन ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलं आणि या आंदोलनाला पुन्हा ऊर्जित अवस्था दिली, हे आंदोलन पुन्हा एकदा जिवंत केलं आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये हे आंदोलन पोहोचवण्याचं काम केलं. मराठा समाजाच्या तरुणांच्या मनात, मराठा समाजाच्या मनात एक आशा निर्माण केली की आपण पुन्हा हे आरक्षण मिळवू शकतो. मनोज जरांगे पाटील यांनी हे आपल्या खांद्यावरती आंदोलन घेतलं आणि ते मैदानात उतरलेले आहेत. आज आपण त्यांना विचारूया की मनोज, खूप खूप तुमचं अभिनंदन करावं, तुमचं कौतुक करावं, तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात की नेमकं काय करावं. आता तुम्ही आंदोलनाच्या कुठल्या टप्प्यावर आहात? आंदोलनाच्या मध्यात आहात? आंदोलनाच्या विजयाच्या उंबरठ्यावर आहात? तुम्ही आता कुठे आहात 3 महिन्याच्या नंतर? आंदोलनाचा आणि आरक्षणाचा हा शेवटचा टप्पा आहे. आता हे उंबरठ्यावर म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. थोडंसं गुंतलंय त्याच्यात आता सुरू होतं ते. पण सरकारही पॉझिटिव्ह आहे, सरकारही काम करतंय. आता आम्हाला आशावादी राहणंही पण आहे ते नसले तरीही. परंतु 20 जानेवारीच्या आत 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सरकार 100% देईल अशी खात्री, शक्यता आहे. आता शक्यता शब्दावरच आलो सध्या आम्ही. पण एक गोष्ट आहे, जेव्हा हे आंदोलन सुरू झालं, तुम्ही मागणी केली, तेव्हा बरेच जण म्हणाले की हे अशक्य आहे. हे कसं शक्य आहे? एक साधा माणूस ह्या अंतरवाली सराटीमधून उभा राहतो, ज्याला कुठलाही चेहरा नाही आणि तो महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मराठा समाजाचा चेहरा बनतो, समाज एकवटतो. हे कसं शक्य झालं आणि या आंदोलनानं मराठा समाजाला काय दिलं? कारण तुमच्याकडून ऐकायचं हे, आम्ही तर रोज आकडे सांगतोय की इतक्या लोकांना आरक्षण मिळालं जे शक्यच नव्हतं. म्हणजे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 70 वर्षामध्ये 40 नोंदी सापडल्या, ज्या 54 लाखापर्यंत पोहोचल्या. मनोज जरांगेंनी काय दिलं या प्रश्नाचं उत्तर कदाचित 54 लाख नोंदी आणि इथल्या व्यवस्थेला गदागदा हलवणं हे उत्तर आहे का? नक्कीच. कारण प्रत्येकाची एक मरगळ आली होती की आपण किती वर्ष लढायचे, 4-5 पिढ्या झाला आपण लढतोय, हे मिळेल का नाही हे शंका मराठा समाजाच्या मनात होती. पण ज्या दिवशी 54 लाख नोंदी मिळाल्या त्यावेळेस मराठा समाजात इतकी ऊर्जा निर्माण झाली. काय काय गावं अशी आहेत की पूर्ण गावच निघालीत. ते आताच तुमच्या समोरचे प्रमाणपत्र पूर्ण गाव घेऊन आलं होतं. परंतु 54 लाख लोकांना प्रमाणपत्र देणं ही मुख्य मागणी, गाभा मेन जीवच तेवे या आंदोलनाचा. ते दिलं आणि त्यांच्या परिवाराला जर दिलं तर 100% 2 ते 2.5 करोड मराठ्यांपर्यंत या 2च विषयात जाऊ शकतात. 54 लाख प्रमाणपत्र देणे आणि त्यांच्या परिवाराला दिले तरी 2.5 कोटी मराठ्यांना आजच आरक्षण मिळतंय. आणि जर त्यांच्या सोयऱ्यांना दिलं तर महाराष्ट्रातल्या पूर्ण मराठ्यांना मिळतंय. तुम्ही अतिशय चाणाक्षपणे ही लढाई लढलेली आहे. कधी आक्रमक होत, कधी गनिमी काव्यानं, कधी ताणून धरून, कधी 2 पावलं मागे येत आणि 6 ते 7 महिने या आंदोलनाचा टेम्पो क्षणभर सुद्धा कुठे कमी होऊ दिलेला नाहीये. एक साधा माणूस वाटणारा इतका मुरलेला आंदोलन करता कसा बनला? नाही, त्याचा